नमस्कार. मी मीना जिंतूरकर. एक निसर्ग प्रेमी आणि एक कविता प्रेमी हीच आजची माझी ओळख तुमच्यासाठी. तुमच्यासाठी घेऊन येत आहे निसर्गाच्या कवितांचं एक छोटंसं कलेक्शन. तर सुरुवात करूयात आपण एका प्रार्थनेने. शाळेत असताना आम्हाला ही प्रार्थना शिकवली होती. आम्हाला फार आवडायची. ग ह पाटील हे त्या प्रार्थनेचे कवी आहेत. सगळ्यांना माहिती आहे ही प्रार्थना. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदणे पडे त्याचे. सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. तर मुंबई सारख्या महानगरात वाढणाऱ्या आमच्यासारख्या मुलांना निसर्ग म्हणजे काय ते या गाण्याने शिकवलं. आकाश, सूर्य, चंद्र, चांदण्या, झाडं, पाखरं, वेली, फुलं आणि त्याच्याबरोबर आम्ही मुलं देखील. हा सर्व निसर्ग आणि आम्ही सगळे ही परमेश्वराचीच रूप आहेत हे देखील कुठेतरी आमच्या मनात ठसलं. हा निसर्ग अनुभवताना जाणवत राहतं की किती निगुतीनं घडवलंय त्याला त्या सर्वसाक्षी परमेश्वरानं. अगदी वेळ घेऊन फुरसतसे छान सुंदर. अगदी लहानात लहान गोष्ट देखील निसर्गात किती विचारपूर्वक केलेली आढळते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्यांच्या गीतांजली या महाकाव्यामध्ये बरेचदा असे उल्लेख करतात. त्यातला हा एक उल्लेख ईश्वराला उद्देशून आहे. तू हातात घेऊन बसला आहेस असीम काल. तू हातात घेऊन बसला आहेस असीम काल. तुझे क्षण कोण मोजणार. दिवस नि रात्री येतात नि जातात. जशी फुलं फुलावीत आणि कोमेजावीत तशी युगही येतात आणि जातात. वाट बघणं म्हणजे काय ते ठाऊक आहे तुला. इटुकल्या रानफुलाला परिपूर्ण करण्यात जातात तुझी शतका मागून शतक. पहा, टागोरांना जे भावलं की लहानसं रानफूल ते देखील इतकं परिपूर्ण असतं. निसर्गाची किमयाच आहे ही. तर काय आहे हा निसर्ग. तर निसर्ग म्हणजे जाणीव तत्व, जिवंतपणा. आपल्या भोवताली असलेला हा निसर्ग आपणही ज्याचा अविभाज्य भाग आहोत. हा जिवंतपणा ज्या संवेदनाशील मनांच्या आतमध्ये झिरपतो, रुजतो, त्याच्याच नंतर कविता होतात. या ऐकताना संवेदनाशील श्रोते तर हरखून जातातच, पण ज्यांचा कवितेशी बाकी काहीही संबंध नाही त्यांना देखील हातातलं काम बाजूला ठेवून निसर्ग कविता ऐकावीशी वाटते. कारण या कविता समजायला काही फार अवघड नसतात. अर्थात काही कवी अर्थाचे अनेक पदर असणारी निसर्ग कविता पेश करतात. ऐकणाऱ्यांनी आपापल्या अनुभवाला साजेसा असा अर्थ काढावा. तर आता आपण कवितांकडे वळू. उन्हाळ्यात बहरलेला जॅकरांडा वृक्ष पाहिलाय का तुम्ही. जरूर पाहिला असणार. निळा जांभळा भव्य आणि अचाट पसरलेला जॅकरांडा. वसंत बापट त्यांच्या पोतडीतले खास शब्द वापरतात त्यांच्या जॅकरांडा या कवितेत. जॅकरांडा जॅकरांडा वाट भरून घाट भरून बागांमधून जागा धरून. इथं तिथं जिथं तिथं वळणावरून फिरून फिरून खूप खूप जॅकरांडा. उन्हामध्ये काठ टाकून
उन्हामध्ये कात टाकून अंगणामध्ये न्हाऊन माखून, सावलीमध्ये जांभळी झोपून, रंगानेच अंग झाकून, उंच निंच जॅकरांडा, ओठी चित्रपंखा धरून, छत्री खाली जॅकरांडा, कोपऱ्यावर खुणा करीत आव्हान देतं जॅकरांडा, कोपऱ्यावर खुणा करीत आव्हान देतं जॅकरांडा, पक्के शिक्के जॅकरांडा, डोळे भर जॅकरांडा, डोके भर जॅकरांडा, हाडांमधून घसरणाऱ्या, हाडांमधून घसरणाऱ्या, नसा भर पसरणाऱ्या, मणक्यामध्ये मणी मणी वर वर सरकणाऱ्या, रंगरस जॅकरांडा, इथे तिथे उघड उघड जॅकरांडा, इथे तिथे जिथे तिथे उघड उघड जॅकरांडा, फुफ्फुसांच्या कप्प्यामधून लप्पे छप्पे जॅकरांडा, फुफ्फुसांच्या कप्प्यामधून लप्पे छप्पे जॅकरांडा, जॅकरांडा 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 जॅकरांडा. अगदी भिनलाय तो जॅकरांडा त्यांच्यामध्ये, आणि म्हणूनच अवतरली ही कविता. माझ्या घराच्या खिडकीसमोरच एक असाच उंच वृक्ष आहे. पावसात त्याचा येणारा अनुभव मात्र काहीसा द भा धामणसकर यांच्या पाने या लहानशा कवितेत त्यांनी जसा वर्णन केलाय ना, अगदी तसाच आहे. काय आहे त्यांचा अनुभव? ते म्हणतात, ही खिडकी जवळच्या फांदीची पाने, ही खिडकी जवळच्या फांदीची पाने वाटतात तेवढी साधी भोळी नाहीत. आपल्या अंगावर पडणारे पाऊस थेंब आजूबाजूस कोणीच नाही असं पाहून कुणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या टेबलावरील गरीब ग्रंथावर कशी उडवतात, हे तुम्ही एकदा पाहायला हवं. ही खिडकी जवळच्या फांदीची पानं वाटतात तेवढी साधी भोळी नाहीत. आपल्या अंगावर पडणारे पाऊस थेंब आजूबाजूस कोणी नाही असे पाहून कुणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या टेबलावरील गरीब ग्रंथांवर कशी उडवतात, हे तुम्ही एकदा पाहायला हवं. येतो ना असा अनुभव आपल्याला बरेचदा. या लबाड पानांबद्दल मात्र बहिणाबाई काय म्हणून गेलेत ते पाहू. त्या म्हणतात, एका एका कोंबातून, एका एका कोंबातून परगटले दोन पान, एका एका कोंबातून परगटले दोन पान, जसे हात जोडीसन टाया वाजविती पान, जसे हात जोडीसन टाया वाजविती पान. पण ही पानं कुठली? तर मातीत रुजलेल्या बियाणातून वर येणारे नवीन कोंब. हे असं मातीत रुजण्यासाठी निसर्गाचा तो एक अद्भुत सोहळा म्हणजे पावसाळा यावा लागतो. पाऊस म्हणजे निसर्ग कवीच्या प्रतिभेला बहर. क्रिएटिव्हिटीचा खडखडाट असलेला माणूस देखील पाऊस पडू लागला की कवी होतो आणि यमक जुळवू पाहतो. मग या सिद्धहस्त कवींची काय कथा? कवी नलेश पाटील त्यांच्या कवितेत पाऊस साक्षात उभा करतात आपल्या डोळ्यापुढे. ते म्हणतात, विझू विझू झालं किती अंधारून आलं. शब्द पण पहा काय वापरलाय, विझू विझू. विझू विझू झालं किती अंधारून आलं, पावसानं रान सार गोंजारून गेलं. मातीसाठी आभाळच खाली झेपावलं, मातीसाठी आभाळच खाली झेपावलं, रुजताच धारा नभ चारा होत गेलं, रुजताच धारा नभ चारा होत गेलं. आकाशाला जन्म देत तळ निळ झालं, आकाशाला जन्म देत तळ निळ झालं, तरंगाची खळी निळ्या गालावर गोल, तरंगाची खळी निळ्या गालावर गोल.
सागराच्या लाटांवर चांदण्याची झुल, सागराच्या लाटांवर चांदण्याची झुल, क्षितिजाच्या काडीलाच पाखरानं नेलं, क्षितिजाच्या काडीलाच पाखरानं नेलं. झाड बोले झाडा, झाड बोले झाडा भटकुनी येऊ चल, झाड बोले झाडा भटकुनी येऊ चल, ऐकताच वाऱ्याचंही चित्त झालं ओलं, ऐकताच वाऱ्याचंही चित्त झालं ओलं. ऐकुनी मुसळधार अनावर बोल, ऐकुनी मुसळधार अनावर बोल, डोंगराचं दार झऱ्यासाठी उघडलं, डोंगराचं झाड झऱ्यासाठी उघडलं. घाटामध्ये रंगलेला खेळ बघू चल, घाटामध्ये रंगलेला खेळ बघू चल, वाटेच्या घसरगुंडी वरी रान फुलं, वाटेच्या घसरगुंडी रान फुलं. पावसाचं अंग मातकट रंगलेलं, पावसाचं अंग मातकट रंगलेलं, इंद्रधनुष्याला मात्र नभी टांगलेलं, इंद्रधनुष्याला मात्र नभी टांगलेलं. आभाळाच्या संगीताला पावसाची चाल, आभाळाच्या संगीताला पावसाची चाल, सृष्टीनेही गंधर्वाचं रूप घेतलेलं, सृष्टीनेही गंधर्वाचं रूप घेतलेलं. पाहुनी देवाला असं साक्षात आलेलं, पाहुनी देवाला असं साक्षात आलेलं, गवताचं पात नतमस्तक झालेलं, गवताचं पात नतमस्तक झालेलं. तर असा पाऊस पडून गेला की दाटून आलेलं आभाळ कसं मोकळं मोकळं होतं आणि स्वच्छ ऊन पसरतं. कविवर्य बाभ बोरकर त्यांच्या वाचकांना आणि श्रोत्यांना सांगतात की बघा ते ऊन, शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. नक्की काय शिकायचंय? आणि नुसतं ऊन नव्हे तर निसर्गातील विविध शक्ती आपल्याला काहीतरी सांगतायत. बोरकरांच्या ऊन होऊनी पसर या कवितेमध्ये ऊन होऊनी पसर जगावर, ऊन होऊनी पसर जगावर, हिरमुसले तृणपान फुलू दे, थव्यास मुकले फूल पाखरू, सुकले पण आपुले भुलू दे, थव्यास मुकले फूल पाखरू, सुकले पण आपुले भुलू दे, ऊन होऊनी पसर जगावर, हिरमुसले तृणपान फुलू दे. दवसे जमले नयनी माझ्या, दवसे जमले नयनी माझ्या, जिथल्या तेथे ते उजळू दे, दवसे जमले नयनी माझ्या, जिथल्या तेथे ते उजळू दे, त्यात गवसले मन हे माझे, विकास त्या गगनी वितळू दे, त्यात गवसले मन हे माझे, विकास त्या गगनी वितळू दे. वारा होऊनी विहर जगावर, वारा होऊनी विहर जगावर, दडला अडला गंध उलू दे, ज्याला त्याला अपुल्या मधला गूढ सुखाचा थांग कळू दे, ज्याला त्याला अपुल्या मधल्या गूढ सुखाचा थांग कळू दे. कवयित्री शिरीष पै यांनी सुद्धा त्यांच्या एका हायकू मध्ये हरवलेल्या फुलपाखराबद्दल सांगितलंय. हायकू म्हणजे काय? 3 ओळींचा काव्य प्रकार, क्षणाला शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न. तर या हायकू मधला हा क्षण असा: पिवळं धम्मक फुलपाखरू, पिवळं धम्मक फुलपाखरू, पिवळ्या उन्हात हरवलं, सावलीवरून ओळखलं. जसा पावसाळा हा एक वार्षिक निसर्ग सोहळा, तशी संध्याकाळ ही दिवसभरातली मनाला हलवून टाकणारी वेळ. दिवस मावळत असतो, रात्रीची चाहूल लागलेली असते. दिवसभरात घडलेल्या आणि न घडलेल्या गोष्टींची मनात उजळणी सुरू असते. अशा वेळी मनातील भावनांची आंदोलनं सर्वोच्च बिंदूला पोहोचलेली असतात. त्यात अनेक कवितांचा जन्म होतो.
कवी नाधो महानोर त्यांच्या कवितेत ही आंदोलनं अचूक पकडतात. वाऱ्यावरती तरंग हलके निळे सावळे, वाऱ्यावरती तरंग हलके निळे सावळे, मावळतीचे ऊन मुलायम जळी उतरले. गर्दीतून झाडांच्या पक्षी किलबिल ओली, झऱ्या काठच्या वळणावर वेंधळी सावली. हिरवाळीवर लदबद गंधित हलका वारा, हिरवाळीवर लदबद गंधित हलका वारा, रानजाईच्या अंगावर अरुवार शहारा. स्वरकातर गुंजारव एकांताच्या काठी, मृदुल आर्त शब्दांचा विव्हळ रुतला ओठी, मृदुल आर्त शब्दांचा विव्हळ रुतला ओठी. गडद गर्द अंधार लपेटून सांज सावळी, गडद गर्द अंधार लपेटून सांज सावळी, अशा अवेळी सरत रात्र अंगावर काळी. हिरवाळीवर लवलव थोडी, हिरवाळीवर लवलव थोडी, थोडी थरथर, निबिड मुका गलबला झऱ्यांवर विझलेला स्वर, निबिड मुका गलबला झऱ्यांवर विझलेला स्वर. तर संध्याकाळी झऱ्यावर असा हा निबिड मुका गलबला, पण दिवसभर घरात मात्र कलकलाट आणि चिवचिवाट असतो पक्ष्यांचा. अगदी 500-250 वर्षापूर्वीच्या चिवचिव चिमणी या जुन्या कवितेत चिमणीचा हा चिवचिवाट येतो आपल्या भेटीला. आणि गंमत म्हणजे जाता जाता कवी आपल्याला असं सुचवूनही जातो की आत्मपरीक्षण करा. तुम्हाला जे वाटतंय ते कायम सत्यच असेल असं नाही काही. कविता मात्र चिमणीची. चिव चिव चिमणी छतात छतात, आरसा लोंबे भिंतीला भिंतीला, चिमणी पाहे सवतीला सवतीला, भरभर आली रागात रागात. चिवताई चिवताई काय बघता काय बघता, टसटस चिवताई काय करता काय करता. अहो ती तर तुमची पडछाया पडछाया, उगीच शिणता कावाया कावाया. फुटेल काच दुखेल चोच, पडेल खोच चोचीला चोचीला, काय होईल सवतीला सवतीला. टाळ्या वाजू या चटचट या चटचट, पावले फिरवू या पटपट या पटपट, भुर्र चिमणी उडाली उडाली, छतात जाऊन दडाली दडाली. तर आपण आतापर्यंत पक्षी, ऊन, पाऊस, संध्याकाळ, झाड, पान, फुलपाखरं या सगळ्या निसर्ग विषयांच्या कविता ऐकल्या. पण मग झाडांची फुलं आणि फळं यांचं काय? ऐकूया इंदिरा संतांची एक कविता, निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे. निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लाल सरल्यावे कानी, निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लाल सरल्यावे कानी, जरा शिरावे पदर खोवुनी करवंदीच्या जाळी मधुनी. शीळ खोलये तळरानातून, शीळ खोलये तळरानातून, भण भण वारा चढणीवरचा, गालापाशी झिळमिळ लाडिक, स्वाद जिभेवर आंबट कच्चा. नव्हती जाणीव आणि कुणाची, नव्हती जाणीव आणि कुणाची, नव्हते स्वप्नही कुणी असावे. डोंगर चढणीवरी एकटे किती फिरावे उभे रहावे. पुन्हा कधी न का मिळायचे ते माझे पण आपले आपण, पुन्हा कधी न का मिळायचे ते माझे पण आपले आपण. झुरते तनमन त्याच्यासाठी, उरते पदरी तीच आठवण, निवडुंगाच्या शीर्ण फुलांची टपोर हिरव्या करवंदाची.
निवडुंगाची फुलं लेगून, करवंदीची आंबट कच्ची फळं खात, अगदी एकटीनं निसर्गामध्ये बागडू पाहणारं हे मन, ही छोटीशी इच्छा पूर्ण होईल का? हा निवडुंग आठवण करून देतो वाळवंटाची, निसर्गाचं तेही एक रूप, आणि त्यातला उंट, सोशिक, गरीब पण अचाट काम करणारा, निसर्गानं उभ्या केलेल्या असहायतेला आव्हान देणारा हा उंट. कविवर्य विंदा करंदीकरांनी हे वाळवंट आणि त्यातला उंट या विषयावर एक अफलातून कविता केली आहे. अर्थाचे अनेक पद रचणारी ही कविता. उंट मी सादर करते आणि असं सुचवते की तुम्ही जरूर ही कविता पुन्हा ऐका, पुन्हा वाचा, शोधून काढा आणि त्यातल्या अर्थाचा आस्वाद घ्या. क्षितिज नाचले वाळू भवती, क्षितिज नाचले वाळू भवती, वाळू बरळली नाही नाही. क्षितिज नाचले वाळू भवती, वाळू बरळली नाही नाही. अशाच वेळी उंट उगवला आणि म्हणाला करीन काही. अशाच वेळी उंट उगवला आणि म्हणाला करीन काही. अनमानेच्या बुरुजावरती चढले डोळे अवघड जागी. अनमानेच्या बुरुजावरती चढले डोळे अवघड जागी. क्षितिज पळाले दूर दूर अन वाळू जाहली हळूच जागी. क्षितिज पळाले दूर दूर अन वाळू जाहली हळूच जागी. रूप असे पाहुनी अजागळ, रूप असे पाहुनी अजागळ, भुलले वाळूचे भोळेपण. रूप असे पाहुनी अजागळ, भुलले वाळूचे भोळेपण. आणि तिच्या त्या वांझपणावर गळला पहिला सृजनाचा क्षण. उंट चालला वाळूवरुनी, उंट चालला वाळूवरुनी, वाळू म्हणाली आहे आहे. उंट चालला वाळूवरुनी, वाळू म्हणाली आहे आहे. खय्यामाने भरले पेले, महम्मदाने रचले दोहे. हा यात्रेकरू तिथे न खळला, हा यात्रेकरू तिथे न खळला. निळा पिरॅमिड शोधित जाई, तहानेसाठी प्याला मृग जळ, भूक लागता तहान खाई. निळा पिरॅमिड दिसला का पण, निळा पिरॅमिड दिसला का पण, खूण तयाची एकच साधी. निळा पिरॅमिड दिसतो ज्याला, तोच पिरॅमिड बनतो आधी. निळा पिरॅमिड दिसतो ज्याला, तोच पिरॅमिड बनतो आधी. आपल्याला अस्तित्व देणाऱ्या, सर्व काही पुरवणाऱ्या, आपण ज्याचे अविभाज्य भाग आहोत, अशा निसर्गाचं आपण काही देणं लागतो, ही भावना आता पुसट होत चालली. निसर्गाचं सर्व बाजूंनी सर्व प्रकारे शोषण होताना दिसतं. या विषयावर कवयित्री अनघा हिने उतराई नावाची एक कविता केली आहे. अनघा उर्फ नमिता नितीन आफळे हिने मला याच्यातल्या या आजच्या कार्यक्रमातल्या काही कविता, निवडक कविता शोधून देण्यातही भरपूर मदत केलेली आहे. तर तिची ही उतराई नावाची कविता मी आता सादर करते कार्यक्रमाच्या शेवटी. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे म्हणून रोज मागते मी पाय लावून तुझीच क्षमा. तुझ्यातनच उगवणार हवं माझ्या ऊर्जेसाठी, तुझ्यातनच उगवणार हवं माझ्या ऊर्जेसाठी. तरीही कोडगी वृत्ती, तरीही कोडगी वृत्ती आणि फरफट भूमिपुत्राची. उगवण्यासाठी पेरावं इतकं साधं कळेना, उगवण्यासाठी पेरावं
इतकं साधं कळेना. सावलीसाठी तोडू नये हे कळूनही वळेना. सावलीसाठी तोडू नये हे कळूनही वळेना. मला आहे समजलं तुझ्यातच विरघळणं. मला आहे समजलं तुझ्यातच विरघळणं. तुझ्यातच हे जीवन ज्वालेतून राख होणं. तुझ्यातच हे जीवन ज्वालेतून राख होणं. माती आहे माते सम. माती आहे माते सम ऋणात तिच्या राहणार. माती आहे माते सम ऋणात तिच्या राहणार. जन्मोजन्मी क्षमस्व मे म्हणून उतराई होणार. जन्मोजन्मी क्षमस्व मे म्हणून उतराई होणार. नमस्कार.